तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे कोकण प्रेमी. आणि आज आपण आलो आहोत वडोदरा इथे पावनगडचं महाकालीचं दर्शन घ्यायसाठी. तर मी आत्ताच ब्लॉग चालू करते, म्हणजे बघा मी रूममध्ये आहे हॉटेलवर. तर ब्लॉग आता चालू करतो कारण का घरी मला टाईम नाही भेटला, कारण का ट्रेन होती माझी 10:30ची. तर मी धावत धावत जाऊन पकडली ती, त्याच्यामुळे ब्लॉग चालू नाही करता आला. आणि आता आपण चालू करूया ब्लॉग. आणि आता मी पोहोचलो जातोय पावागड चढायसाठी. तर चला, तर तुम्हाला दाखवतो पावागडचा गड आणि कालीमातेचं मंदिर. चला तर मग जाऊया. चला तर इथून आपण उतरून आता आलेलो आहोत पावागड बस स्टॉपला आणि इथून आपल्याला बस मिळणार आहे माचीसाठी. आणि हे बघा माचीची बस आलेली आहे आणि आपण आता जाऊया बसमधून. आणि तर मित्रांनो आपल्याला बसने इथं सोडलं, ती बघा बस दिसत असेल तुम्हाला. आणि निसर्ग तर बघा मित्रांनो, बघा कसला मस्त आहे. तिकडून तर तिकडून बघा पूर्ण ढगांनी भरलेलं. आणि आपल्याला त्या टॉपवर जायचं, तिकडे वरती जायचंय. तर डोंगरचं वरचा दिसतंय ना, तिथं आपल्याला जायचंय. तर आपण चालू करूया ट्रॅक. आणि हा बघा हा मंदिराचा स्टार्टिंगचा गेट, पहिला म्हणजे पायऱ्यांच्या आधीचा गेट. आणि आता आपण चालू करूया आपला ट्रॅक. चल तर मित्रांनो आपण चालू केलेला आहे आणि आपण चढत आहोत आता. आणि बघा वरती कसं डोंगर मस्त दिसतोय आणि आता चालतंय. हे सगळी माणसं इकडून जातात. आणि हे बघा इथं रोपवेची सुविधा पण आहे, बघा तुम्हाला दिसत रोपवेच्या वायरी गेलेल्या आहेत. तिकडून वरती जायसाठी रोपवेची बी सुविधा आहे. आणि हे बघा रोपवेने माणसं जात आहेत वरती. तिकीट फक्त एकाची ₹150 प्राइस फक्त रिटर्नची. तर तुम्ही जाऊ शकता आले तर. आणि बघा असं मस्त डोंगर बघा, सकाळी सकाळी वाजले 9:30 आणि धुक्याचा डोंगर बघा कसा भरलेला आहे. मस्त दिसतंय मित्रांनो, कसं धुका मस्त जात आहे वरती खालून. आणि हे बघा डोंगर मध्ये पहिला तुम्हाला डोंगर दिसत होता, आता दिसत तर नाही आहे. दिसत पण नसेल, असा धुक्याने भरलेला डोंगर आहे. तर बघा पुढं कसं मस्त जाते डोंगर धुक्याने. थोडं पुढं दिसत असेल. आणि हे बघा निसर्ग तर बघा तिकडून वडोदराचं पावनगड बस स्टॉप पण दिसेल तुम्हाला जर बघितलं तर. आणि हे बघा पूर्ण निसर्गाने भरलेला लय 800 फीट आहे हे मित्रांनो. तर बघा हे बघा इकडं भरलेला. आणि आता आपण बघा तिकडं मध्ये बघा कसलं मस्त दिसते मित्रांनो. आणि फायनली आपण 1450 पायऱ्या चढलेल्या आहोत. आणि आता अजून बाकी आहेत 230 पायऱ्या. आणि बघा इकडून बघा वरतून निसर्ग बघा कसला मस्त आहे इकडून इकडं. आणि पूर्ण मस्त वाटतंय. आणि तुम्ही आलं तर सकाळ सकाळी चढायला घ्या, कारण का सकाळ सकाळी ऊन नसतं आणि मस्त आहे. चढू पण लवकर, थकवा पण नाही. आणि आपण फायनली इकडं अर्ध्या रस्त्यावर पोहोचलेलो आहोत आणि वरती आपण जात आहोत आता. आता मॅक्झिमम फक्त 200 पायऱ्या असतील. तर आपण आता जाऊया. आणि बघा धुक्याने बघा कसलं मस्त दिसतंय धुका धुका. पण इकडे दुकानं स्टॉल भेटतील तुम्हाला, इथं वाट्या बिट्या भेटतील तुम्हाला, नाश्ता बिस्टा करायचा असेल तर करू शकता. पाण्याची बॉटल बिटल. आणि इकडं मस्त देवीसाठी सामान विमान भेटल. आणि आपण पुढं चालत चालत आलो आणि पुढे बघा तलाव एक दिसतंय. त्या तलावात पाणी आहे आणि अंघोळ करतात. आणि पुढं चालत जातोय चालत. आणि बघा धुक्याने पूर्ण भरलेलं. पूर्ण पुढं पुढं काय दिसत नाही आहे मित्रांनो, तरी पण आपण चालतोय पुढं पुढं. आणि पुढं मित्रांनो एक बघा टावर पर असं मस्त झेंडे लावलेलं आणि वारा तर बघा कसलं मस्त वाटतंय. आणि पण आपल्याला निवासगृह आहे, ते आताच बांधकाम चालू आहे, पण पुढं बांधकाम होईल कम्प्लीट आणि इथं निवास करू शकतात. आणि फायनल मित्रांनो आपण गेटवर पोहोचलेलो आहोत, म्हणजे मेन गेटवर. तिथून आता फक्त 50 पायऱ्या असतील. त्या गेटवर पोहोचलेलो आहोत आपण. आणि आता आपण वरती जाऊया दर्शन घ्यायसाठी. चला मग. इथं खाली चप्पल काढायला लागतात, कारण वरती चप्पल अलाउड नाही आहेत. म्हणून इथं खाली चप्पल काढून जायचं असतं वरती. आणि फायनल मित्रांनो आपण मेन गेटवर पोहोचलेलो आहोत पावनगडच्या काली मातेच्या. तर आपण आता जाऊया आणि बघूया काली मातेचं मंदिर कसं दिसतं, मस्त दिसतं ते. चला. व्हिडिओ बघण्यात वेगळं आणि स्वतःहून बघण्यात वेगळं आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्की एक्सपोर्ट करा हा मंदिर, टेम्पल आणि गड पण. तर बघूया चला आपण पुढं.
तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. म्हणजे बघा शकता आपण आता ह्या शिड्या चढला पार पडला की नंतर मग आपलं आलं मंदिर आणि आता आपण जात आहोत वरती वरती. आणि हवा तर बघा कसली मस्त लागते बघा पूर्ण हवेने. पण घाम तर नाही मित्रांनो, मला तर घाम पण नाही आलेला आहे. आणि आता आपण बघा वरती काही दिसत पण नाही म्हणजे. आणि फायनली आपण गेटवर पोहोचलेलो आहोत. मेन गेटवर. आणि तुम्हाला दिसत असेल मंदिराचा भाग तुम्हाला दिसण्यात येत असेल. तर हे बघा हे मेन गेट आहे. आणि मेन गेटवर आपण पोहोचलेलो आहोत फायनली. आणि पाठी बघा मंदिर आहे. तर आपण जाऊया आतमध्ये. आणि मंदिर तर बघा कसलं मस्त दिसतंय मित्रांनो. म्हणजे पूर्ण धुक्याने धुक्याने भरलेलं मंदिर आहे. म्हणजे आपल्याला पाठचं काही दिसत पण नसेल. आणि मस्त आणि हवा तर बघा कसली मस्त चालते मित्रांनो. तर आता आपण बाहेर जरा बघूया आणि मग नंतर आपण दर्शनाला जाऊया, कारण का आतमध्ये गर्दी भरपूर आहे मित्रांनो. तर आता आपण मित्रांनो आतमध्ये जात आहोत दर्शनासाठी. तर बघा पूर्ण मंदिर कसलं कोरलेलं आहे. एक नंबर दिसतंय मंदिर कोरलेलं आणि मस्तपैकी डिझाईन डिझाईन केलेलं आहे. तर बघू शकता. आणि हे बघा आतमध्ये हे जाऊया आता बघा. आणि फक्त आणि इथं फोटो काढायला म्हणाय हाय तरी पण माणसं काढतात का. आपण पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय मी देवीचं दर्शन. तर बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तिकडं मध्ये बघा तीन आहेत काली माताचं काली मा बसलेली आहे बघा. मला दाखवतो हे बघा. आपण दाखवलंय. बघा काली माता कसली बसलेली आहे तिथं मध्ये ते. आणि मी मित्रांनो मंदिराच्या पाठच्या साईडला आलो आणि बघा पाठून बघा मस्त मंदिर कसलं मस्त दिसतंय. हवा तर बघा किती मस्त आहे. आणि इथून बाहेर जायला गेट पण आहे. तर आता आपण इथून चढायला घेऊया आणि प्रसाद बिसाद घेऊया इकडून. आणि मग आपण खाली जाऊया. आणि बघा कसले मस्त व्हिडिओ आणि हे बघा ह्या